क्रिसमसची सुट्टी, वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात या काळात शिर्डीच्या साईबाबा संस्थानाची तिजोरी अक्षरशः भरून गेली आहे. कसं सांगतो, रील शेवटपर्यंत पहा. तर 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या 9 दिवसात शिर्डीत श्रद्धेचा महापूर उसळला असं म्हणता येईल. कारण देश विदेशातून आलेल्या 8 लाखांपेक्षा जास्त भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. पण हे सरप्राइझिंग नाहीये. सरप्राइझिंग हे आहे की या 9 दिवसात साई संस्थानाकडे तब्बल 23 कोटी 29 लाख रुपये इतकी देणगी जमा झाली आहे. अशी रेकॉर्ड ब्रेक देणगी मागच्या फक्त 9 दिवसात अर्पण केली गेली. यामध्ये दानपेटी, देणगी काउंटर, PRO पास आणि ऑनलाईन माध्यमांचा समावेश होता. दानपेटीतून 6 कोटी 2 लाख 61 हजार 6 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये, तर PRO पासद्वारे 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये संस्थानाला प्राप्त झाले. विशेष म्हणजे डिजिटल देणगीतून म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनी ऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा झाले. तर 26 वेगवेगळ्या देशांच्या चलनातून सुद्धा लाखोंची देणगी मिळाली. आणि फक्त पैसेच नाही तर सोने चांदीच्या स्वरूपातही मोठं दान झालं. 293 ग्रॅम सोनं ज्याची किंमत जवळजवळ 36 लाख इतकी भरेल, 6 किलो चांदी ज्याची किंमत 9.5 लाख इतकी भरेल आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 80 लाखांचा सुवर्ण हिरे जडित मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला गेला. बरं, एवढंच नाही तर भाविकांसाठी अन्नदानही मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. 6 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी मोफत भोजनाचा लाभ घेतला. लाडू आणि बुंदी आणि प्रसाद वाटला गेला. बरं, जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या पैशांचं नक्की काय केलं जातं, तर हा निधी हॉस्पिटल्स, अन्नदान, शिक्षण आणि लोककल्याणासाठी वापरला जातो. म्हणजेच भाविकांची श्रद्धा थेट समाजसेवेत रूपांतरित होते. हे पाहिल्यावर एक मात्र लक्षात येतं की अनेकांनी आपल्या गेल्या वर्षाचा शेवट किंवा या वर्षाची सुरुवात ही दानधर्म करून केली आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि या देणगीदारांमध्ये तुमचा समावेश असेल तर आवर्जून कमेंट करा आणि फॉलो करा लगावबत्ती.